पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते आहे। विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतलाय। या संदर्भात त्यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोन करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली होती। या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गहजब उडालाय। विरोधकांनी गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत टीकेची झोड उठवली, तर दुसरीकडे प्रकाशक प्रशांत अंबी यांनी देखील संताप व्यक्त केलाय। त्यांच्या तक्रारीवरून आमदार गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र गेल्या 2 दिवसांपासून आम्हाला पोलिसांचा वाईट अनुभव आलाय। राजारामपुरी पोलिसांनी आमची फसवणूक केली, दखलपात्र गुन्हा दाखल करतो असं सांगितलं, मात्र वेगवेगळी कारणं सांगून आम्हाला फसवलं असा आरोप प्रकाशक प्रशांत अंबींनी केला। त्याचसोबत पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी पोहोचलो, मात्र तिथेही प्रतिसाद मिळाला नाही असंही ते म्हणालेत। त्याचसोबत 28 एप्रिलला संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचाही इशारा प्रशांत अंबी यांनी दिलाय। ते एकदम फालतू कारण आम्हाला सांगत होते की नको, ते वेगळंच काहीतरी इथं दिसतंय, ते सपोर्टच होत नाही, इथं प्रियांका फॉन्ट आहे। आणि आम्हाला ते सुरुवातीला लक्षात आलं नाही, पण नंतर ज्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की हे वेळ काढण्यासाठी आणि जोपर्यंत सगळे कार्यकर्ते रोहित पवार हे जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत ह्यांना असं फसवायचं आणि नंतर कोणत्याही पद्धतीचा दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यायचा नाही, अशा पद्धतीची फसवणूक काल त्यांनी आमची केलेली आहे। पण ठीक आहे, आज शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही SP ऑफिसमध्ये आलो होतो, कुमार साहेबांना आम्ही भेटलो, पण त्यांची सुद्धा भूमिका जी काल PIंची होती तीच त्यांची आहे। त्यामुळे ठीक आहे, आम्ही रस्त्यावरची लढाई आजपासून जास्त बळकट करतोय। दरम्यान या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय पाहूयात। एक तर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या समजून न घेता आपण जेव्हा साकांड तांडव करतो त्यावेळेस ते योग्य होत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे। आता हे पुस्तक छापूनही 40 वर्ष झाली, तर 40 वर्षानंतर अशा पद्धतीनं एखादा इश्यू तयार करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं हे काही मला योग्य वाटत नाही। मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांना योग्य ती समज देतील। तर संजय गायकवाड यांना समज दिली असून त्यांनी माफीही मागितल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। संजय गायकवाडने समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। संजय गायकवाडने समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे। दरम्यान शिवाजी कोण होता या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आता राज्यभर पेटताना दिसतोय। संजय गायकवाड प्रकरणाने राजकीय वातावरण अधिकच तापलंय। प्रकाशकाविरोधामध्ये शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झालाय। त्यानंतर आंदोलनकर्ते आक्रमक झाले। कोल्हापूर येथे गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला आणि अटकेची मागणीही करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे मोताळा येथे समर्थकांनी शक्ती प्रदर्शन करत गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला। यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी इशारा देत सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही। कोणीही महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल असंही स्पष्ट केलंय। तर दुसरीकडे कोल्हापुरामध्ये हिंदू राष्ट्र समितीने पुस्तकाच्या विरोधात आंदोलन केलं, पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली। या पुस्तकामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदू राष्ट्र समितीकडून करण्यात आलाय। तर पुस्तकामध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोपही या आंदोलकांनी केलाय। आज एकतर एकेरी शब्द आहेच आणि त्याच्यामध्ये खोटा इतिहास सगळा लिहिलेला आहे। भवानी मातेने तलवार दिलेली तर ती दिलेली नाही। छत्रपती शिवरायांना तिथे एकेरी शब्द जवळजवळ 133 वेळा त्या पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे की शिवाजी म्हणून। तर ह्यांच्या आस्था छत्रपती शिवरायांच्याबद्दल नाही, ह्यांचा कायम सरळ जे आतंकवाद आहेत त्यांच्या बाजूनेच ह्यांचे झुकतं माप आहे। त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान आहे आणि आमची मागणी आहे की ह्या पुस्तकावर बंदी घालावी।